फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण नदीकडे चाललोय. बघूया तिकडे जाता आता काय भेटतंय ते. चलो गाईच. बघा पाऊस पडलाय त्याच्यामुळे आता आजूबाजूचा परिसर मस्त एकदम हिरवगार झालाय. हे बघा, बघू शकता तुम्ही, बाजूला सगळं हिरवगार झालंय जंगल. आणि रस्त्याचा पातेरा पण आता पावसाने वाहून गेलाय, त्याच्यामुळे स्वच्छ झालाय रस्ता. अजून थोड्या दिवसाने हे सगळं निघून जाईल, अजून पाऊस पडला की. आणि यावर्षी तर मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली, त्याच्यामुळंच सगळी कामं लोकांची अर्धवट राहिलेत. बघूया आता आपण शेतं वगैरे कशी झाले. ती पेरणी तर झाले, भर पावसामध्येच पेरणी करायला लागली, त्याच्यामुळे पाण्याच्या शेतातली भातं पण अजून उगवली नाहीत. आता बघूया आपण, तिकडे गेल्यावरच माहीत पडेल कसं काय झालंय ते. चला डायरेक्ट आपण जाऊया नदीकडे. का तिकडं माकडं दिसलेत, कुठे गेले? तो बघा तिकडं तुम्ही बघू शकता, झाडावर माकडं आहेत. आपण जाऊया, बघूया जरा जवळून, त्यांना पण घेऊया. तिकडं फणसाच्या झाडावर जाऊन बघ, फणसाच्या झाडावर गेले, दिसला पाहिजे रे, आपण गेल्यावर पळतायत ते. थांब, तो बघ तिथे आहे. ये कॅमेऱ्यामध्ये ये. हे बघा तिथं आहे, हे बघा दोन भरपूर आहेत. कसे जात आहेत बघ ते बघा कसे झाडावरून चाललेत. ह्या झाडावरून त्या झाडावर डायरेक्ट जंप. दिसतोय काय तिथं? तो बघ, खूप सारे आहेत. चल जाऊया ते जवळ. आपण जवळ गेल्यावर पळतात ते, त्यांचा आवाज काढते ना, वाटेल माकड आहे, येईल आपल्याकडे येतील मध्ये. भारी आहेत एकदम ते, उड्या भारी मारतात. चला, माकडं गेली तिकडं, झाडावर आहेत. आपण जवळ गेल्यावर ते पळतात. तर आता आपण नदीकडे जाऊया. रस्ता बघ पूर्ण मोकळा झाला सगळा. रस्त्याला पाला वगैरे होता तो सगळा गेला वाहून नदीत. नदीमध्ये लय कचरा झाला असणार आहे. कोणतरी आहे वाटतं नदीवर. बघूया हा आंब्याखाली मग काय झालंय, नुसता कचराच कचरा. बघ आता आपण विहिरीकडे जातोय, बघूया विहिरीचा पाणी किती झालाय. विहिरीला खूप पाणी झालं असेल असं वाटतंय. हे बघा फुल अर्धी विहीर झाले, अर्धी विहीर भरले. जाऊया. आणि हे बघा जो आंब्याचा झाड आहे त्याच्या आपण व्हिडिओ बनवल्यात, त्याच्या खाली बघा सगळा पूर्ण कचराच कचरा. सगळे पावसाने पडून गेलेत, आंबे खराब झालेत. पाऊस लवकर आला त्याच्यामुळे हे आंबे सगळे राहिलेत. आणि इकडचा जो पावटे होते तिकडं बघा कसं एकदम भात पेरलेला आहे, तो आता चांगला झाला आहे. हे बघा बघू शकता, एकदम सगळ्यांचे लाईनीत असे भात पेरलेले आहेत. आणि भात पण रुजलाय आता, भात पण रुजला आता. हे बघा पण एकदम जवळून बघूया. ही भात पेरणी अगदी भर पावसामध्ये केलेली होती, तरी पण आता रुजलाय. जेव्हा नदीला पाणी आलं होता पुलाला, तेव्हा या पूर्ण शेतामध्ये पाणी आला होता. आणि आता पाऊस थांबलाय, थोडा कमी झालाय, त्याच्यामुळं भात रुजलाय. आणि खेकडा होता रे तिथं, दिसतोय काय? दिसतोय? थांब आलो बघायला. तिकडे एक खेकडा आहे बेळामध्ये, बघूया आपल्याला दिसतोय काय.
बघूया. तो बघा त्या बिळामध्ये आहे. तो बघा त्या बिळामध्ये खेकडा आहे. काय काय अजून खेकडा आहे. भात घेऊन गेलाय तो. खेकडा आहे तो काढण्याचा प्रयत्न करतोय काठी टाकून इकडून. बघूया वरती येतोय काय तो. जाते काय खाली. हे बघा तो खेकडा काढण्याचा प्रयत्न करतोय. हा भीती तर वाटते त्याला खूप, तरी पण पकडणार काय पण तो. ह पकडशील काय. बघा हे दोघं जण खेकडे पकडतात. माती काढा, माती काढा. हे बघा जवळून बघूया आपण. वाट लावली ना त्याची. आहेत अजून तिथंच. अडक तिकडून काठी टाकली ना त्याच्यामुळे तो अडकलाय. कसं काढता. चावल तो असा. तिथंच आहे काय. चावल तेवढा बघा. जोरात प्रयत्न चालू आहेत त्याला काढण्याचे. तुटणार तो, तोडव लंगडा. कुठे हा अडकलाय तो. त्याचा बिल नसेल तो, दुसऱ्याच्या इथं शिरला असेल लगेच. हा तुझ्या हाताच्या तिकडची माती काढ. अजून काढतायत. असं तोडून टाकल तो. हवा इकडून माती काढा इकडून. हा नेणार कशात. त्याला काढण्यासाठी मेहनत बघा काय करतायत. वरच पाहिजे होता. आहे तो तिथेच अजून. तोच आहे ना. ती गेला. ते बघा कसे प्रयत्न करतायत काढण्यासाठी. तो बीड आता मोठा केली नाही. काठी काढलीस तर जाईल तो. हाय तो तिथं अडकलाय. वरती पण येत नाही तो स्वतः. पकडलं तर सोडणार नाही तुम्हाला. हे बघा शेतातला भात खातात म्हणून, स्वतःच्या शेतातला भात खातो म्हणून त्याला काढण्यासाठी प्रयत्न बघा किती करतोय. जेणेकरून भात खायला नको. जी शेतातली खेकडे पांढरे असतात तिला भात खातात, वाट लावून टाकतात. त्याच्यामुळे आता काढतोय तो. येतोय काय की गेला. तिकडून थोडी माती काढ तुझ्या इकडं. हा ही तुम्ही काढा तोपर्यंत मी आलो इकडून. हे बघा तोपर्यंत आपण आजूबाजूच्या शेत बघूया कशी झालेत. हे जवळ आला की सांगा मला, मी येतो. हे बघा हा भात कसं रुजलाय मस्तपैकी एकदम. तर पुढं पण जाऊया. सगळ्यांची भात आता रुजलेत. थोड्या दिवसाने
ही भात काढून काढून इकडे लावला जातो. हा भात काढून इकडे लावला जाईल तेव्हा तर अजूनच भारी वाटेल. शेती पूर्ण शेत हिरवगार होऊन जातं तेव्हा. हे बघा सगळीकडे सगळ्यांची शेत पेरून झालेत. एकदम हिरवगार मस्त वाटतंय. हे बघा अजून काय त्या खेकड्याला सोडायचं नाव घेत नाही. मला वाटतं आज ते काढल्याशिवाय जाणारच नाहीत घरी. फक्त टोकरी लागतोय वरती. हो त्याचा फक्त आंगडे लागतो. खेकडा काय भेटला नाही. तो वरती येतच नव्हता. त्याला ठेवून गेले तसेच. आता जातो नदीवर. पाऊस आला ना की यायला पाहिजे. सगळे बाहेर पडतात. चलो गाईज नदीवर. काय आपण नवीन पकडू ना पाऊस आल्यावर येऊ. अगदी नदीच्या जवळ आलोय. बघूया नदीला ह्या वर्षी तर भर मे मध्येच पाणी आलंय. पहिल्यांदाच झाला असेल मे मध्ये नदीला पाणी आलंय. बघा हे फुलांचं झाड कसं भारी वाटतंय. मे महिन्यामध्ये नदीला पाणी खूप सारं पाणी. आणि ही मासे पकडायची एकदम फेमस जागा आहे. तर खूप सारे मासे भेटतात. गळ टाकायला आला पाहिजे. पाणी बघ खदुळ आहे. भेटतील मासे. हे बघा नदीची ही झाडं आहेत साईडची ती तोडायची पण राहून गेलेत. कारण हे बघा हात धुत आहेत आता. मग अशी भिजलेत. तर आज गढूळ पाणी आहे कारण सकाळपासून खूप पाऊस पडत होता. त्याच्यामुळे पाणी एकदम गढूळ आहे. आणि सध्या शेतीची कामं पण चालू आहेत. तर शेतातली माती चिखल येतो त्याच्यामुळे पाणी गढूळ आहे नदीचा. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि या नदीला त्या मोरांच्या इथं अजून कचरा आहे. तो थोड्या दिवसानंतर जाईल निघून. कारण काढतील तो. बघा पुलाकडे जातोय आता आपण. खूप कचरा पडलाय. हे बघा कसं आहे. नदीचा प्रवाह अजून वरती कचरा आहे त्याच्यामुळे हा पाणी इकडे स्लो स्लो दिसतोय. एकदम प्रॉपर पाऊस चालू झाला की सगळा कचरा निघून जातो आणि इकडं पण एकदम भारी वाटतं. बघू शकता तुम्ही इकडे. आणि ह्या ज्या कॉर्नरला दिसत आहेत ह्या साईडला चढणीची खेकडी पकडायला आम्ही येतो रात्रीचा. तर आलोच 1-2 दिवसामध्ये तर दाखवू. बघा कसा मोऱ्यांमधून पाणी येतो. भरलेले असतात तेव्हा एकदम भरपूर पाणी येतो. तर थोडा कमी कमी येतोय बघू शकता. आणि ही एक खेकडे पकडण्याची जागा आहे. खेकडे चांगले मोठे मोठे खेकडे भेटतात. पण गणपतीला येतो तेव्हा इकडे गडदे वगैरे लावतो खेकडे पकडायला. त्यानंतर मासे वगैरे पकडायला. त्याची व्हिडिओ आपण करूच गणपतीमध्ये. चला कपरीकडे जाऊन येऊया रे. बघूया तिकडं पाणी किती आहे. खेकडी भेटली पाहिजेत रे तिकडं. पाणी बघून येऊया. त्या पर्याला वरती कमी असला ना तर रात्री हिरव्यानं जायला बरं पडेल. कुणाला तरी घेऊन यायचा. पप्पासनच सांगतो तुझ्या. नाही तर दादाला कोणतरी येईल त्यांच्यासोबत जाऊ. खेकडी भेटतील. कमी पाणी असेल ना तर रात्री भेटतील चांगली. कुठं आहे दिसतोय. एकच आहे. ते फणस पाहिजे काय. फणस पाहिजे काय. तो बघ कापा आहे. आपलाच आहे. चलो गायच बघूया तिकडं काय भेटतंय. पण इकडं ह्याला करवंदाना गेलेलो.
तिकडं वरती नाही जायचा थोडाफार. हे बघा हे दोघं पुढे चाललेत. गावची माणसं आहेत, त्यांना रस्त्याबरोबर माहिती आहेत. तिथं जास्त नाही जायचा, फक्त इथंच पाणी बघायचं किती आहे. काय तिकडे वरती नाही जायचं आपण. बघ इथं जायचं आणि तिकडून बाहेर येऊया. इथं कुठं बोलतोस ना बांधण धरली नाही, तो पण बघूया. त्या शेतांमध्ये ते हे बघा पाऊस पडला तरी अजून करवंद आहेत. करवंद चांगले आहेत, अजून चांगले आहेत. मस्तपैकी करवंद घालतात. लागतो हा तिथं पण चांगले आहे. बघा आता आपण आलोय कपरीकडं. इथं पाणी पण खूप खोल असतं आणि दगड आहे तिकडे खूप. आणि हा पूर्ण भाग साईडने बघितलं तर पूर्ण दगडाचा भाग आहे. आणि हा वरतून एक पर्याय म्हणजे शेतातून पाणी येतो तिकडं. हा बघा पाणी शेतात तिकडचं कसं एकदम स्वच्छ पाणी आहे. उकळीचा पाणी आहे त्याच्यामुळं स्वच्छ पाणी आहे एकदम. काय आहे बघा पाण्याचा प्रवाह कसा एकदम शांत. बघा हा तिकडून जाऊया. आता पाण्यात पाय टाकूया. हे बघा कसा पाणी चाललाय. इकडे खाली खोल आहे आणि पाणी एकदम थंड पाणी आहे. तो खोल आहे एकदम. हे बघा आता मी या छोट्याशा जो पर्याय आहे त्याच्यातून चाललोय. इकडं म्हणजे हे थांबा काय आहे. हे बघा इकडं मासे आहेत बोलताय ते दोघं. बघा बारीक आहेत की मोठे आहेत. तर मासे आहेत बोलतायत. कुठं आहेत बघूया. आपल्या मोबाईल मध्ये दिसतात का बघू. आहेत बघा इथं मासे आहेत. आलेत म्हणजे मासे. चला वरती आपण इथूनच जाऊया. कुठं वाटतोस बघितला खेकडा आहे वाटतं इथं. छोटासा. छोटा आहे की मोठा आहे. खेकडा काढतोय छोटा. इकडे संध्याकाळी आलो ना तर मोठी भेटतील. गेला यांना काही पकडता येत नाहीत वाटतं. इकडून जाता वरती. बघा आपण शेतातून जातो. कमी पाणी आहे त्याच्यामुळं आपण याच्यातून चाललोय. इकडे बांधण धरलं. हे बघा करवंद किती आहेत. हे बघा करवंद. पण आता पाऊस पडला त्याच्यामुळे काय आंबट आहेत. पाणी बघा कसं वाहतंय. हे बघा इथं बांधण धरलेलं आहे थंडीचा मासे पकडायला. जेव्हा नदीला स्टार्टिंगला पाणी येतो तेव्हा नदीचे मासे हे तिकडं खाली नदीला पाणी असतो तुमच्या तिकडून येतात वरती आणि ते पिल्लं सोडण्यासाठी शेतामध्ये जातात. तर ते पकडण्यासाठी हा बांधण धरतात चढणीचा, जेणेकरून हे जे दगडांचं केलं की इथून ते वरती चढतील. हे बघा इथून वरती चढतील आणि इथं जाळा लावतो आणि या जाळ्यामध्ये ते अडकतात. वरतून ते कमी पाणी असतो तिकडं ते जातात मोस्टली, कारण अंडी घालण्यासाठी ते
माशांना अंडी घालण्यासाठी कमी पाणी लागतं, म्हणून ते शेतामध्ये जाऊन अंडी घालतात. तर इकडे शेत आहेत, तर त्याच्यामुळे ते तिकडे जातात. बघा हे इकडं पराक्रम चाललेत, खेकडी शोधतायत. सालानं दिवसाची नाही भेटत खेकडी, मासे आहेत वाटतं. ते तुम्हाला भेटणार आहेत एवढ्या पाण्यात? ते दोघं एवढ्या पाण्यात मासे पकडतात, त्यांना भेटणार आहेत काय ते? चला चला पुढं बघत चला. हे बघा हा तो जाळा आहे मासे पकडण्यासाठी. आता आपण जाऊया पुढे, पुढे पण बघूया काय आहे, किती पाणी आहे. आपली ही गँग पुढे चालले. एकदम असं रस्ता काढत जायला लागतं, कारण सगळा घनदाट जंगल आहे. हे बघा इकडं पण एक बांधण धरलेलं आहे का इथं? इथं पण एक चाललाय बांधण धरण्याचं काम. हा मला वाटतं नंतरच आहे, जो पावसाळ्यात म्हणजे गणपतीच्या टाईमला लावणी झाली की हा बांधून धरला जातो. साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये, म्हणजे जेव्हा गणपतीनंतर मासे उतरतात ते मासे या बांधणामध्ये भेटतात. त्याच्यामुळे हा बांधण जुलै महिन्यामध्ये धरला जातो. आणि असेच मोठे मोठे बांधण नदीला पण असतात, ते तुम्हाला दाखवेन जेव्हा बांधण धरतील तेव्हा. नदीचा ते खूप मोठे असतात. आणि नदीच हे बघा हे करवंद काढतात. हे जास्त खाऊ नका, पाऊस पडलेला करवंद काढतात. करवंद अजून भरपूर आहेत झाडांवर. आणि वाढ बघा कशी आहे, पूर्ण दगड बिगड आहेत, त्याच्यामुळं नीट सावकाश जायला लागतं बघत. पण ती करवंद चांगली आहेत अजून, मी काढतो बघूया. कोंबडी आहे, गोड आहे, ते पण खायचं. मस्त. चला गेलेत पुढं. रस्ता बघ कसा आहे. काय आहे तिकडे वरती? हे बघा हे शेतातून पाणी येत नाही, वरती शेत आहे, त्यातून हे दगडीतून खेकडे शोधतात दगडांखाली. दगडांखालून पण असतात खेकडे, रात्रीच्या टाइमला खूप भेटतात. बघा पराक्रम. हे मासे बघ किती होते इथं, इकडे आले खाली. वरती असले अजून. दगडातनं खेकडे शोधतात. संध्याकाळी आलो तर भेटतील. हे बघा इकडं पूर्ण शेतातला पाणी येतं. आणि इकडं जर तुम्ही बघितलं या नदीच्या बाहेर, तर इकडं काजूची रोपं लावतात. पूर्ण हा डोंगराळ भाग आहे, आणि तिथं बघा कशी काजूची रोपं लावलेत पूर्ण दगडामध्ये. आपण बघूया एवढं आलोय. हे बघा पूर्ण साफसफाई करून काजूची रोपं लावलेत. तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम ही जी रोपं दिसत आहेत, आणि चांगली झालेत. आणि तिकडं काहीतरी माणसं काम पण करतात, कारण आता हल्ली सगळेजण कामानिमित्त मुंबई पुण्यामध्ये असतात, त्याच्यामुळे झाडांकडे कोण लक्ष देत नाही. पण खरंच खूप गरज आहे, झाडं लावणे काळाची गरज आहे. कारण आज ना उद्या त्या झाडांच्या झाडं जर कमी झाली तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. त्याच्यामुळं झाडं पण लावली पाहिजेत, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण करता येईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो की तुम्ही पण मुंबईत पुण्यात जरी राहत असाल तरी किमान थोडीफार तरी झाडं लावा, जेणेकरून आपला कोकणाचा निसर्ग सौंदर्यता जपता येईल. कारण जमिनी विकून पण काय फायदा नाही, कारण स्वतःची जमीन आहे तर
ते विकून टाकून फायदा नाही. त्याच्यामुळे थोडीफार का होईना पण स्वतःच्या जमिनीत झाडं लावा, जेणेकरून आपल्यालाच पुढं उपयोगी पडतील. त्यांची येणाऱ्या काजू, जर काजूची झाडं लावली तर काजू वगैरे किंवा आंबे, जी काय झाडं लावाल त्याचा फायदा आपल्यालाच होईल. त्याच्यामुळं ती झाडं लावा तुम्ही, जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं. चला आता आपण जाऊया. या दोघी काय करताय तुम्ही? आता आम्ही चाललोय घराकडं, कारण तुम्ही इथं बघू शकता की पाऊस पण खूप उठलाय. तुम्हाला दाखवतो. अरे हे काढण्यापेक्षा तिथं भरपूर आहेत बघ, आणि गोड आहेत. आणि झाड बघा, पाऊस पण खूप उठलाय. पाऊस येण्याचे बघा, पाऊस खूप उठलाय आणि पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्याच्यामुळे आम्ही घराकडं चाललो आहे, कारण छत्री आम्ही फक्त एक आणले आणि 5 जण आहे. त्याच्यामुळे 5 जणांमध्ये एक छत्री भिजायला होईल. तर त्याच्यामुळे चाललो आहे घराकडे. चला आपण घराकडं. पाऊस बघितला येतोय. आता पाऊस आला ना तर जोरात येईल एकदम. संध्याकाळपर्यंत, रात्रीसाठी येईल तो. चलो गाईज, मस्त एकदम हिरवंगार वाटतंय. आपण पण झाडं लावलेत थोडीफार, अजून थोडी लावायची आहेत. आता इथून गेलो की तिकडेच जाणार आहे काजू लावायला. हे बघा, पूर्ण एकदम काळे झाले ढग. जोरात पाऊस येणार आहे वाटतं आज. आपल्याला छत्री आहे ना, ती छत्री घेऊया आपण. पाऊस आला तर आहे ना, भिजू दे दोघींना. पाऊस पाऊस बघ, पूर्ण एकदम हिरवागार झालाय. थोड्या दिवसानंतर इकडे जर बघितलं तर पूर्ण एकदम गवत भारी होऊन जाणार आहे, बघण्यासारखं होईल. चला चला. काय आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.